नमस्कार. मी कवी मनोज धुरंधर रसिक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद उपनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 आपण साजरा करीत आहोत. यात आपण आदरणीय ज्येष्ठ कवी सूर्यकांतजी मालुसरे यांच्या जगाचा महाकाळ अर्थात कोरोना या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतजी कवळी यांच्या हस्ते आपण करणार आहोत. या पुस्तकावर दीर्घकाव्यावर आपलं भाष्य कवी शोभासूद संतोषजी कार्य करणार आहेत. मी विनंती करतो की आपण प्रकाशन करावे. श्री मालुसरे यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. अभिनंदन. आताच पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. या दीर्घ काव्यावरती आपलं भाष्य करण्यासाठी मी कवी शोभासूद यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाष्य करावं. नमस्कार. कोरोनाची वेध घेणारी दीर्घ कविता अर्थात कविवर्य सूर्यकांत मालुसरे लिखित दीर्घ काव्य जगाचा महाकाळ अर्थात कोरोना. सन 2020 मधली भीषण घटना कोणती असेल तर ती म्हणजे कोरोनाचा भयंकर काळ. संपूर्ण जगाला चीन पासून सुरुवात झालेल्या ह्या विषाणूच्या संसर्गाने वेढलं आणि अकल्पित असं मानवजात मनाने देहाने हादरून गेली. काय घडणार आहे, काय होणार आहे हे कुणालाच कळेनासे झालं. एक एक म्हणता म्हणता संपूर्ण जगातील प्रत्येक कुटुंबाने 4 भिंतीमध्ये सर्वांना झाकून घेतलं असं म्हटलं तरी चालेल. एका बाजूने माणसं घाबरत होती तर दुसऱ्या बाजूने निसर्ग आपली कात टाकत होता. आता बरं काय आणि वाईट काय हे काहीच विचार करण्याच्या पलीकडे होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कवीची संवेदना सुप्त राहील नाही आणि अनेक कवींनी त्यावरती लिहायला सुरुवात केली. आणि आमचे सूर्यकांतजी मालुसरे यांनी तर त्यावरती एक दीर्घ काव्य लिहिले. विशेष म्हणजे ज्यावेळी मी हे पुस्तक वाचलं त्यावेळी ह्या दीर्घकाव्यामध्ये त्यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टींची नोंद घेतली आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे एखादा दस्तावेज आहे असं मला म्हणावं. जवळजवळ 300 कडवी आणि पंचाक्षरीमध्ये ह्या कवितेची त्यांनी निर्मिती केली. आणि कवीला किती महत्वपूर्ण भान असतं ते म्हणजे हे 1 वर्षाच्या आत कोरोनाचा जो आम्ही लॉकडाऊन मध्ये आलो त्यानंतरच्या 1 वर्षाच्या आत या पुस्तकाचे आपण प्रकाशन करतो. पुस्तकावर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु त्याही पेक्षा ते प्रत्येकाने वाचलं तर ते महत्वाचं आहे. ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे सतीश भावसार यांनी सुंदर रेखाटलं आहे. तसेच या पुस्तकावरती आदरणीय रवींद्र आवटी यांनी आपले भाष्य केलेले आहेत. तर कवितेमधल्या काही ओळी मी तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, साऱ्या जगाचा मोडला कणा असा आहे हा रोग करोना. थांबले काटे थांबली गती मनात चिंता आणि हो गती भीती. जगाच्या पाठी काळ लागला दिवस रात्र घोर मनाला. उदास खिन्न दिसती शहरे रोगराईने हालली शहरे. कवितेविषयी किती बोलावं त्याला मर्यादा असते आणि ती ओळखून मी माझं भाष्य इथेच थांबवतो
मात्र सर्वांना विनंती करतो, त्यांनी हा अनमोल ठेवा नक्की वाचावा आणि आपल्या घरी देखील हे पुस्तक ठेवावं, आपल्या येणाऱ्या पिढीला हे पुस्तक वाचायला द्यावं. धन्यवाद. आता मी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतजी कवळी यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. मुंबई आणि मराठी. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, जिथे मराठीला मान नाही. मुंबई देशाचे वैभव आहे, जिथे मराठीची शान नाही. मराठी भाषा राज्यात फुलावी याचे भान आम्हालाच नाही. पक्ष संघटना कधी कधी कैवार घेती, परी त्यांचेही काही जमत नाही. आम्हीच अमराठींशी हिंदीत संवाद साधतो, मग त्यांनाच दोष देण्यात अर्थ नाही. मराठी लिहा, मराठी वाचा, मराठी बोला, मंत्र हा कुणी इथे पाळत नाही. मराठी पेपर, मराठी नाटक, मराठी मालिका यात इंग्रज जाळलेल्या मुलांना रस नाही. या शहराच्या भाषा विविधतेत माय मराठी टिकेल का, अशा शंका मनाला स्वस्थ राहू देत नाही. आपली मायबोली जोजवावी, जोपासावी कशी, धडे याचे दाक्षिणात्यांकडून घेण्याशिवाय पर्याय नाही. धडे याचे दाक्षिणात्यांकडून घेण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. आता ज्येष्ठ आदरणीय कवी सूर्यकांतजी मालुसरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझी कविता मराठीचे महत्व. माझी माय बोली मराठीचा मान, तिच्या विन नाही मना समाधान. तिच्या वैभवाचा पडला विसर, आईला सोडून कसे चालणार. तिच्या मंदिरात तुका ज्ञानदेव, तिची गाता गात फिरे नामदेव. जरी आंग्ल भाषा सुकवी मनाला, गुलाबीचा वास तिच्या पदराला. इंद्रायणी काठी घुमे संतवाणी, मराठीचे जाते उडी चक्रपाणी. अशी माझी बोली माय हो मराठी, तिचे ज्ञानपीठ चंद्रभागे काठी. तिचे ज्ञानपीठ चंद्रभागे काठी. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सर्व आदरणीय ज्येष्ठ कवींचे, साहित्यिकांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. कोकण मराठी साहित्य परिषद, उपनगर जिल्हा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 यांच्या अंतर्गत काही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मी आमच्या विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांना त्यांनी स्वतः लिहिलेले मनामना दार उघड या पुस्तकाचा परिचय करण्याची विनंती करत आहे. तर लता गुठे यांनी रसिकांना आपल्या पुस्तकाविषयी सांगावे. धन्यवाद सर. मनामना दार उघड हे पुस्तक मला का लिहावं असं वाटलं, त्याच्या मागची माझी भूमिका काय हे मी आपल्याला वाचून दाखवत आहे. पुस्तकामागे माझी भूमिका. मनामना दार उघड हे माझं 12वं पुस्तक आणि भरारी प्रकाशनने प्रकाशित केलेलं 100वं पुस्तक. त्यामुळे या पुस्तकाला माझ्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणून आपल्यासारख्या सुजाण वाचकांना हे पुस्तक मी समर्पित करते. खरं तर गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. अगदी खरं आहे. हे पुस्तकही माझ्या जगण्याच्या गरजेतून निर्माण झालं आहे. ते कसं? त्या मागची भूमिका अशी की जेव्हा माझ्यासमोर खूप समस्या आल्या, माझे काही प्रश्न होते, माझं जगणं, मी का जन्माला आहे, माझ्या जगण्याचा उद्देश काय होता, ह्या सगळ्या गोष्टीची जेव्हा मी उत्तरं शोधू लागले ना, त्यावेळेला या पुस्तकाचा जन्म झाला. मी अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जात होते, कारण मला माझा नवा चेहरा हवा होता.
मला माझी ओळख निर्माण करायची होती. ते मार्ग शोधत असताना मी माझा शोध घेऊ लागले आणि माझा शोध घेता घेता मी परमेश्वराचाही शोध घेऊ लागले. जगण्याच्या प्रवाहात अनेक गोष्टी जन्माला येतात आणि नाहीशाही होतात. समस्या समोर आल्या की शोध सुरू होतो. त्या शोधातून जीवन आकार घेते. अंधाराचं चाच पडतानाच एखादा किरण समोर येतो आणि तोच आपल्याला दिशा दाखवतो. माझ्याही बाबतीत तेच झालं. जगता जगता जे मी अनुभवलं त्यावर विचार मंथन करून जे सकारात्मक हाती आलं ते घेतलं आणि जे नकारात्मक हाती आलं ते सोडून दिलं. चांगल्या गोष्टीचा सतत शोध घेत राहिले. माणसातलं चांगुलपण टिकत होते. त्यातून मानवी मूल्य अंगीकारली. अध्यात्माचा शोध घेता घेता मला मिळाले. म्हणजे काय? म्हणजे की जे माझ्यात आहे ते मी जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जे नाही ते मी जास्त चांगल्या प्रकारे जाणू शकले. अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. त्यांची वाक्य, त्यांचं जीवन, ह्या सगळ्या गोष्टी मी बारकाईने पाहिल्या. एकदा मधु मंगेशकरने सरांची मुलाखत घेताना ते मला म्हणाले होते, कुठल्याही गोष्टीसाठी वेडा झाल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडेच इतिहास घडवतात आणि शहाणे वेड्याचा इतिहास वाचतात. ही गोष्ट मी कायम मनात कोरली गेली माझ्या आणि त्यातून पुढे माझी वाटचाल सुरू झाली. गेली 12 वर्ष मी ध्येयासाठी वेडी झाले आणि यातूनच मी विपश्यनेला जाऊन आले आणि विपश्यनेमधून मला माझा शोध लागला. तो असा की आपण या निसर्गापासूनच जन्माला आलेलो आहोत. निसर्गामध्ये असलेली शक्ती ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्यामध्ये असलेली शक्ती म्हणजेच तो परमेश्वर. तो कसा आहे, कुठे आहे, त्याचं स्वरूप काय आहे याचा अभ्यास मी पतंजलीच्या योग साधनेतून केला. मनाला जोपर्यंत आपण निर्मळ करत नाही तोपर्यंत आपण मनापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जोपर्यंत मनापर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत दार उघडू शकत नाही. जोपर्यंत विचार बदलत नाही. विचार बदलले की जगण्याची दिशा बदलते. जगण्याची दिशा बदलली की माणसाची दशाच बदलते. हे माझ्या चांगलं लक्षात आलं आणि त्यातूनच पुढे अनेक विषयाचा, मानसशास्त्राचा अभ्यास केला, अध्यात्माचा अभ्यास केला आणि ह्या अभ्यासातून मी स्वतःही घडले आणि इतरांनाही घडवण्यासाठी मनामनात हे पुस्तक मी लिहिलं. अनेकांच्या जीवनात वैचारिक परिवर्तन या पुस्तकाने केलं आहे. या पुस्तकात मागची माझी भूमिका या कवितेतून मी सादर करते आहे. मना मना दार उघड प्रकाशात येऊ दे. मना मना दार उघड प्रकाशात येऊ दे. बसू नको अंधारात माझं म्हणणं समजून घे. मना मना दार उघड. मना मना दार उघड. ऐक जरा माझं काही. अज्ञानाला बाहेर काढ. रुसणं असं बरं नाही. मना मना दार उघड. होऊ नको निराश असा. मना मना दार उघड. होऊ नको निराश असा. हरून असं चालेल कसं. टाकू नको कर्तव्याचा वसा. मना मना दार उघड. मीचा शोध घे जरा. मना मना दार उघड. मीचा शोध घे जरा. तयार हो जिंकण्यासाठी. बाहेर काढ विचारांचा कचरा. मना मना दार उघड. सौंदर्याचा स्वीकार कर. मना मना दार उघड. सौंदर्याचा स्वीकार कर. उंच भरारी घेण्यासाठी पंखात माझ्या बळभर. पंखात माझ्या बळभर. मित्र आणि मैत्रिणींना ही अशी मना मना दार उघड याच्यासाठी मी रचलेली प्रार्थना. कशासाठी दार उघडायचं हे या कवितेतून आपल्याला समजलेच असेल. या पुस्तकातील काही शीर्षक आपल्याला वाचून दाखवते. त्यावरून आपल्या लक्षात येईल की यामध्ये काय आहे नेमके. डोळे उघड मानसा. मन म्हणजे काय. अज्ञान दूर कसं करायचं. जे जे पिंडी ते ब्रह्मांडी. जरा लक्ष दे. शांती परते नाही सुख. मन करारे निर्मळ. यशस्वी जीवनाची गुपित. कौतुक ही मानसिक गरज. प्रभावशाली व्यक्तिमत्व कसे असावे. कर्म हाच यशाचा पाया आहे.
वेळेचं गणित कसं जमवायचं, सकारात्मक ऊर्जा स्रोत काय आहेत, आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशा प्रकारे आपल्याला नक्की वाचायला आवडेल. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही गिफ्ट द्या, कारण हे पुस्तक संपूर्णपणे विचाराचं परिवर्तन करेल अशी मी आशा करते. धन्यवाद. नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर, अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मी माझी कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे आनंद निधान. आनंदाचा ठेवा मागायला गेले होते देवाकडे. आनंदाचा ठेवा मागायला गेले होते देवाकडे. त्याने हातात ठेवला एक प्याला, दुःखाने काठोकाठ भरलेला. दुःखाने काठोकाठ भरलेला. म्हणाला, यातील एकही थेंब न सांडता आणि ओठांवरचं हसू न ढळवता. यातील एकही थेंब न सांडता आणि ओठांवरचं हसू न ढळवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलीस की आलंच समज आनंद निधान तुझ्या हातात. तेव्हापासून मी फिरतेच आहे तो प्याला घेऊन. मी फिरतेच आहे तो प्याला घेऊन. त्यातील एकही थेंब न सांडता आणि ओठांवरचं हसू न ढळवता. आता पाय थकले म्हणून प्याला परत करायला गेले. आता पाय थकले म्हणून प्याला परत करायला गेले आणि म्हणाले, तुझ्या आज्ञेप्रमाणे वागताना आयुष्य सरलं माझं. पण तो आनंदाचा ठेवा काही हाती लागला नाही. तो आनंदाचा ठेवा काही हाती लागला नाही. तर म्हणाला, तुम्हा बायकांचं दुःख न सांडता हसू सांडणं. दुःख न सांडता हसू सांडणं आणि पृथ्वीसारखं साऱ्यांचे अपराध पोटात घेऊन आयुष्याची प्रदक्षिणा पूर्ण करणं. पृथ्वीसारखं साऱ्यांचे अपराध पोटात घेऊन आयुष्याची प्रदक्षिणा पूर्ण करणं, हेच तर खरं आनंद निधान, जे आम्हा देवांनाही जमत नाही. जे आम्हा देवांनाही जमत नाही. धन्यवाद. आज या ठिकाणी मी मला आवडलेली लेखिका याविषयी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. प्राध्यापिका प्रतिभा सराफ चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र हा तसा वृक्ष म्हणला जाणारा विषय शिकवतात. आता तुम्ही म्हणाल की साहित्यामध्ये हे तुम्ही का सांगताय, परंतु या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी बिनदिक्कतपणे मुसाफिरी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या महाविद्यालयासाठी कविता लेखन सुरू केलं. म्हणजे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्राध्यापक नरेंद्र इसराणी यांनी त्याला तशी गरज घातली होती. त्यानंतरचा जो प्रवास त्यांचा सुरू झाला तो कविता, गझल, ललित साहित्य, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण अशा साहित्यातल्या विविध प्रांतांमध्ये बिनदिक्कतपणे आणि अव्याहतपणे सुरू आहे. साधारणतः 7 पुस्तकं श्रीमती सराफ यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचप्रमाणे 47 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत आणि दरवर्षी सरासरी 40 ते 50 दिवाळी अंकांसाठी त्या लेखन करतात. मुळात आमची ओळख झाली ती महाराष्ट्राच्या एका योग विषयावरच्या लेखाने आणि कुतूहल म्हणून मी त्यांचा मागोवा घेतला आणि मला असं कळून आलं की त्या लेखिकाच कवयत्रीच नसून मी प्रतिभा आणि माझी प्रतिभा हा एकपात्री कवितेचा अतिशय सुंदर गुंफण असलेला कार्यक्रम सादर करतात. या ठिकाणी मी प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांना विनंती करेन की त्यांनी आपली गझल रसिकांना ऐकवावी. सकाळी सकाळी तुला शोधले मी, सकाळी सकाळी तुला शोधले मी, आता सांजवेळी तुला भेटले मी. त्यांच्याच गझलच्या या शेरातून मी त्यांना विनंती करू इच्छितो. दुसरा शेर त्यांचा असा आहे, मनाचा बहरला सुना कोपराही,
मनाचा बहरला सुना कोपराही, जुने बोलताना तुला ऐकले मी, सकाळी सकाळी तुला शोधले मी. रसिको, ऐकूया प्रतिभा सराफ यांची एक छानशी गझल. नमस्कार, मी प्रतिभा सराफ. गझल. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले, प्रलोभनांना भाळत भाळत जगत राहिले. दवबिंदूंना टिपण्याआधी गेला श्रावण, मी अश्रूंना ढाळत ढाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. रोज घडाव्या परस्परांच्या गाठी भेटी, या स्वप्नाला जाळत जाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. पांघरला तू भारी शेला नवीन कोरा, मी दोरीवर वाळत वाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. आणि शेवटचा शेर असा आहे की गुणवत्तेला वाढवता मज आले नाही, गुणवत्तेला वाढवता मज आले नाही, पण दोषांना गाळत गाळत जगत राहिले. पण दोषांना गाळत गाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. प्रलोभनांना भाळत भाळत जगत राहिले. इतका वेळ माझी इतकी सुंदर ओळख करून देणारा आमचा कविमित्र मनोज वराडे हेही उत्तम कवी आहेत. त्यांच्या कवितेने या कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी मी माझी कणा नावाची एक विडंबनात्मक कविता सादर करीत आहे. कणा. ओळखलं का सर मला? सर ओळखलं का मला? मत मागायला आला कोणी? ओळखलं का सर मला? मत मागायला आला कोणी? कपडे होते पांढरे शुभ्र, मधुर होती वाणी. कपडे होते पांढरे शुभ्र, मधुर होती वाणी. क्षणभर बसला, नंतर हसला. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला हात जोडून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला हात जोडून. निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊ. निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊ. लांगुल चालन हांजी हांजी, लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली. लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली. पक्षश्रेष्ठीच काय, अहो जनता देखील रुसली. पक्षश्रेष्ठीच काय, अहो जनता देखील रुसली. घरदार दागदागिने, घरदार दागदागिने सारे काही विकले. घरदार दागदागिने सारे काही विकले. नाही म्हणायला अंगावरचे कपडे तेवढे टिकले. नाही म्हणायला अंगावरचे कपडे तेवढे टिकले. मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे. मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे. पण तुमचीच सेवा करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे. तुमची सेवा करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे. बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. कळलं मला सर तुमचं मतदार पाहिजे गाठला. कळलं मला सर तुमचं मतदार पाहिजे गाठला. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला. अहो शिव्या खाल्ल्या, मार खाल्ल्या, पण मोडला नाही कणा. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण मोडला नाही कणा. तुम्ही मारा हवं तर फक्त विजयी भव म्हणा. फक्त विजयी भव म्हणा. धन्यवाद. नमस्कार रसिको, मी स्वाती गावडे
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 मध्ये आपले स्वागत करते. रसिक हो, कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई उपनगर अध्यक्ष शिवाजी गावडे हे कवी, लेखक, समीक्षक आणि अनुवादक म्हणून साहित्यात मुसाफिरी करत आहेत. त्यांनी बरीच पुस्तके, दिवाळी अंक आणि विशेष अंकाचे संपादन केले आहे. त्यांनी आजारी असतानाही कोरोना या जागतिक महामारीचा वेध घेऊन मान्यवर त्याचप्रमाणे नवोदित कवींचा कोरोनाच्या कविता हा संग्रह संपादित केला आहे. या संग्रहासाठी प्राध्यापक अशोक बागवे यांनी मलपृष्ठ मजकूर दिला आहे. तर संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे यांनी डिसेंबरच्या आत हा अंक छापून पाठवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कोरोनाच्या कविता संग्रहाचे कोविड योद्धे माननीय सुनील राणे यांच्या हस्ते आपण या पुस्तकाचे प्रकाशन करत आहोत. माननीय सुनील राणे यांनी कृपया संग्रहाचे प्रकाशन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आता माननीय सुनील राणे यांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल 2 शब्द बोलावे. करोनाच्या कविता हा संग्रह मी प्रकाशित करत आहे आणि लेखक शिवाजी गावडे यांना पुढील अखंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. रसिकांनो, या कार्यक्रमात कोरोनाच्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिणारे समीक्षक कमलाकर राऊत यांनी कोरोनाच्या कविता संग्रहावर आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. रसिको नमस्कार. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई उपनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मी कमलाकर राऊत आपलं स्वागत करतो. आज मी आपल्याला कोरोनाच्या कविता या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. कोरोनाच्या कविता हा कविता संग्रह ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी गावडे यांनी संपादित केलेला आहे आणि संवेदना प्रकाशनच्या नीता नितीन हिरवे यांनी हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. शिवाजी गावडे हे सुमारे 40 वर्षापासून विविध प्रकारचं लेखन करीत असतात. आकाशवाणीवरूनही विविध प्रकारचे कार्यक्रम ते करीत असतात. याशिवाय अनेक विशेषांकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. कोरोनाच्या कविता हे त्यातलं एक पुस्तक आहे. 2020 या वर्षाची नोंद इतिहासात कोरोनाचं वर्ष अशीच करण्यात येईल यात शंका नाही. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली. मात्र रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा देण्यात कोणताही खंड पाडला नाही. याशिवाय आपलं आरोग्य अबाधित राहावं यासाठी सफाई कामगार ही अखंडपणे कार्यरत होते. तसेच आपले पोलीस बांधव आपली सेवा अविरतपणे देत होते. या सर्व बाबी या संग्रहातील कवितांचे प्रमुख विषय आहेत. याशिवाय या कविता संग्रहामध्ये कोविड-19 या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या भावना, त्यांच्या नातेवाईकांच्या भावना, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यावर झालेला परिणाम, कोविड-19मुळे कुटुंबांची झालेली अवस्था, त्यांच्यात निर्माण झालेला दुरावा, माणसाने माणसापासून दूर राहण्याची अपरिहार्यता, हे सर्व विषय घेऊन कवींनी आपल्या भावना येथे व्यक्त केलेल्या दिसतात. या संग्रहामध्ये माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, रामदास फुटाणे, अशोक बागवे अशा अनेक मान्यवरांसह काही नवोदित कवींच्या कवितांनाही स्थान देण्यात आलेलं आहे. या संग्रहात गझल, विडंबन गीत, पोवाडा असे अनेक प्रकार हाताळलेले दिसतात. या संग्रहातील कवितांमधून कोरोनाकडे बघण्याचा वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळा दृष्टिकोन कसा आहे हे दिसून येते. म्हणूनच कोरोना या विषयाची विविधांगी अनुभूती जाणून घेण्यासाठी ह्या कविता अवश्य वाचाव्यात. धन्यवाद. लेखक कमलाकर राऊत यांची मी आभारी आहे. साहित्याच्या प्रांतात शिवाजी गावडे आणि कवी समीक्षक कमलाकर राऊत हे समांतर कार्य करत आहेत. दोघेही MA ला एकत्र होते.
मग भाषा संचालनालय येथे अनुवादक या पदावर लागले. आकाशवाणी आणि मान्यवर वृत्तपत्रे यात त्यांनी आपल्या लिखाणाचा ठसा उमटवला. कमलाकर राऊत यांचे वेगळेपण म्हणजे त्यांची निसर्ग आणि प्रेमाने ओतप्रत भरलेल्या कविता, गाणी आणि भक्तिगीते. सन 1995 त्यांचा तरंग हा पहिला कविता संग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून प्रसिद्ध झाला. यानंतर त्यांच्या तुझ्या माझ्या मनातला हा चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याच्या 3 आवृत्त्याही निघाल्या. त्यांच्या तरंग या संग्रहातील लाख येती सांत्वनाला दुःख का टळणार आहे, ज्याचे त्यांनीच भोगायचे पुरात ते सलणार आहे, या कवितेतून एक वैश्विक सत्य त्यांनी मांडले आहे. आणि या संग्रहातील अनेक कवितांमधून त्यांनी निसर्ग, समाज आणि प्रेमभावना अत्यंत उत्कटपणे मांडली आहे. तुझ्या माझ्या मनातलं या चारोळी संग्रहामधून त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना शब्दबद्ध केले आहे. फक्त 4 ओळीमधून जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं दिसतं. त्याचं उदाहरण म्हणजे माणसांच्या गर्दीमध्ये माणूस कधी भेटेल का, सागरामध्ये पिण्यासाठी पाणी कधी मिळेल का, अशा कवितांमधून त्यांनी माणूसपणाला साथ घातली आहे. कमलाकर राऊत यांनी अभंग, ओव्या, गझल, भावगीतं, भक्तिगीतं असे अनेक प्रकार हाताळले आहेत. त्यांनी लिहिलेल्या भक्तिगीतांची एक सीडी प्रकाशित झाली असून त्यातील सर्व गीतांना आकाशवाणीची मान्यताही मिळालेली आहे आणि ती आकाशवाणीवरून नियमितपणे प्रसारित होत असतात. आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे. ही गीतं अनेक नामवंत गायकांनी गायलेली आहेत. आकाशवाणीसाठी विशेष भावसरगमसाठी त्यांनी लिहिलेले भावगीत पद्मश्री अनुप जलोटा यांनी गायले आहे. याशिवाय त्यांनी गझल प्रकारही समर्थपणे हाताळलेला आहे. कमलाकर राऊत यांनी केवळ अनेक काव्य प्रकार हाताळले असं नाही, तर त्यांनी कथा, ललित लेखन आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सुमारे 35 वर्षांपासून पुस्तक परीक्षण देखील लिहिले आहे. त्यांची लिहिलेली ही पुस्तक परीक्षण वाचून रसिकांना ही पुस्तकं खरेदी करून वाचण्याची इच्छा होते. हेच त्यांच्या परीक्षणाचे खरे यश आहे असं मी मानते. अशा प्रकारे कथा, कविता, ललित लेखन, पुस्तक परीक्षण अशा विविध प्रकारातून लेखन करून रसिकजनांना तृप्त करणारे एक साहित्यिक म्हणून कमलाकर राऊत यांचं नाव मराठी साहित्यात अधोरेखित करण्यासारखे आहे. रसिक हो, या कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय सुनील राणे यांनी कोरोनाच्या कविता या संग्रहाचे प्रकाशन केले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच यावेळी उपस्थित असलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक गोपाळराव अनुभवणे यांचेही मनपूर्वक आभार. रसिक हो, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच मराठी भाषा विभाग यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम सादर करण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई उपनगर यांना दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आणि भाषा विभागाच्या सचिव माननीय प्राजक्ता लवंगारे यांचेही आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद.